नमस्कार. प्रदास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजची रेसिपी आहे मूग दाल मसाला पुरी. एकदम छान खुसखुशीत होतात त्या पुऱ्या, अगदी कचोरीच्या टेस्टसारख्या लागतात. हे बघा इथे मी बनवून घेतलेल्या आहेत. अजिबात तेलकट होत नाही, छान खुसखुशीत होतात. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप मुगाची डाळ स्वच्छ धुवून 3 ते 4 तास भिजावून घेतलेली आहे. हे बघा डाळ छान भिजली आहे. आता त्याच्यातलं पाणी काढायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या मी घातल्यात. थोडंसं पाणी घालायचं, अगदी पाव कप, आणि छान पेस्ट करून घ्यायची याची. एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात. पाव चमचा हळद पावडर घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा ओवा घालायचा आहे, अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे आहेत, पाव ते अर्धा चमचा. मूठभर कापलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आहे. मीठ घालायचं चवीनुसार आणि अगदी 3-4 चिमूटभर हिंग घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे तूप घालते मी. थंडच तूप घातलेलं आहे, नॉर्मल रूम टेम्परेचरचं. 2 चमचे घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये पाव कप बारीक रवा घालायचा आहे. 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं करून घालायचं. आधी मी 1.5 कप घालून घेतलं आहे. बाकीचं पीठ जसं या बॅटरमध्ये पीठ मावेल तेवढं पीठ घालायचं आपल्याला. हे बघा छान कंबाईन करून घ्यायचं आहे. उरलेलं पीठ पण मी घालून घेते. 2 कप पीठ पुरेसं होतं एवढ्या प्रमाणासाठी. आणि सेमी सॉफ्ट असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. हे बघा आता याच्यावरती झाकण ठेवायचं. एक 10 ते 15 मिनटं छान सेट होऊ द्यायचं आहे. 10-15 मिनटानंतर पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत. हे बघा पीठ पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे. आता छोटे छोटे पिठाचे गोळे करून घ्यायचे. हे बघा मी इथे सुकं पीठ डस्ट करते गव्हाचं. पिठावरतीच पुऱ्या लाटून घेते. आपल्याला हवं असेल तर थोडंसं तेल लावून पुऱ्या लाटून घेऊ शकता. मी इथे पीठ लावूनच पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. हे बघा 5-6 पुऱ्या मी इथे लाटून घेते. थोडंसंच गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. बॅचेसमध्ये लाटून घ्यायच्या आहेत पुऱ्या आणि तळून घ्यायच्या आहेत. हे बघा इथे मी 6-7 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तेल छान गरम करायचं आहे आणि पुऱ्या मीडियम टू हाय फ्लेमवरतीच फ्राय करायच्या आहेत. हलक्याशा प्रेस करायच्या आहेत म्हणजे छान फुलतात. दोन्ही साईडने छान हलकाशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. हे बघा पुऱ्या छानपैकी फ्राय झालेल्या आहेत. बुडबुडे तेलाचे पूर्णपणे कमी झालेले आहेत. आता तेल निथळवून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरवरती पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत. याच प्रकारे बाकीच्या पुऱ्या पण बनवून घ्यायच्या आहेत. हे बघा इथे मी बनवून घेतल्यात. एकदम छान होतात, छान फुललेल्या राहतात आणि टेस्टही अगदी कचोरीसारखी लागते याची. एक आपल्याला तोडून दाखवते. एकदम छान खस्ता अशा पुऱ्या झालेल्या आहेत. प्रवासात नेण्यासाठी उत्तम पर्याय. अगदी 2 ते दिवस छान टिकून राहतात. गरमागरम पुरी दही किंवा लोणच्यावर सर्व करायच्या आहेत. छान लागतात. नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.